अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेस पंचांग प्रणाम। नालंदा बुद्धा विष्णुनगर दिघा बनते धम्मवीर बोधी। मी आपणास उपासक उपासिका यांच्या कल्याणासाठी यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी त्रिसरण पंचशील आणि पूजा पाठ या ठिकाणी आपणास देत आहोत। पाली भाषा आणि त्याचं मराठी संवाद आपल्यासमोर देत आहोत। आपण घरीही पाठांतर करू शकता। उपासक आणि उपासकासाठी आणि धम्म प्रचारासाठी आजचा व्हिडिओ आम्ही सुरुवात करत आहोत। आमचा व्हिडिओ द गेट धम्मा या नावाने प्रसिद्ध आहे। आपण घरीही पूजा पाठ करू शकता। त्रिसरण पंचशील परित्राण पाठ आपण घरी सुरू करू शकता। सुरू करत आहे। सर्वप्रथम त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। मराठी अनुवाद देत आहोत। त्रिरत्न नमन। जीवन मुक्त सम्यक संबुद्ध तृष्णेचा निरोध करणाऱ्या ज्ञानी तथागतास मी वंदन करतो। तथागतांचा धम्म सुख्यात आहे त्यास धम्मास वंदन करतो। भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे त्याला मी वंदन करतो। क्षमा याचना उपासकांनी बोलायचं आहे। ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मय्या कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतमया कत्तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मय्या कत्तं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते। समायासना मराठीमध्ये। हे बनते मला वेळ द्या मी आपणास वंदन करीत आहे। काया वाचा मनाद्वारे माझ्याकडून काही चूक झाली असतील तर सर्व क्षमा करा। दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अशी विनंती करत आहे। तिसरण पंचशील याचना उपासकांनी बोलायचं आहे। ओकास अहं बनते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं बनते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तृतीयंपि ओकास अहं बनते त्रिसरणेन सद्ये पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तिसरण पंचशील याचना मराठीमध्ये। बनते मला वेळ द्या त्रिसरणासह पंचशील आणि धम्मा करिता मी याचना करीत आहे। माझ्यावर अनुकंपा करून मला शील प्रदान करा। दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मी आपणास विनंती करत आहे की बनते मला वेळ द्या त्रिसरणासह
पंचशील आणि धम्माकरिता मी याचना करीत आहे. माझ्यावर अनुकंपा करून मला शील प्रदान करा. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मी असे विनंती करीत आहे. त्यानंतर भंतेजी बोलतील, यमहं वदामि तव देत. उपासकांनी पाठीमागे बोलायचं आहे. बंदे बोलले मराठी पालीमध्ये, यमहं वदामि तव देत. मी जसे म्हणतो तसे आपण म्हणा. उपासकांनी बोलायचं आहे, आम बनते म्हणजे होय बनते. सुरू करूया त्रिसरण पंचशील. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. भिक्खू बोलतील, त्रिशरणागमनं संपूर्ण. उपासकांनी बोलायचं आहे, आम बनते. पंचशील. पानातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिखापदं समादियामि. कामेषु मिच्छाचार वेरमणि शिखापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादियामि. भिक्खू बोलतील, त्रिसरणेन साध्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेतव्य. उपासक बोलतील, आम बनते. शेवटी उपासकांनी साधू साधू साधू. त्रिसरण पंचशील मराठी अनुवाद. भिक्षू, त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे. 3 वेळा त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो जीवनमुक्त सम्यक संबुद्ध आहे. त्रिसरण. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी त्यांच्या संघाला अनुसरतो. दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो, दुसऱ्यांदा मी त्यांच्या धम्माला अनुसरतो, दुसऱ्यांदा मी त्यांच्या संघाला अनुसरतो. तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो, तिसऱ्यांदा मी त्यांच्या धम्माला अनुसरतो, तिसऱ्यांदा मी त्यांच्या संघाला अनुसरतो. त्यानंतर भिक्षू म्हणतात,
तिसरणांगमन तिसरणांग्रहणं पूर्णम, म्हणजे तिसरण पूर्ण झालेले आहे. उपासक बोलतात होय बनते, आम बनते. त्यानंतर पंचशील, मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नंबर 2, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नंबर 3, मी काम वासनेच्या अनाचारपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नंबर 4, मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नंबर 5, मी मद्य तसेच मोहात पाडणाऱ्या इतर सर्व मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर बंदीजी बोलतात, भिक्खू बोलतील, त्रिसरणासहित पंचशील आणि धम्माचे योग्य प्रकारे रक्षण करून अप्रमादाने त्यांचे पालन करा. त्यानंतर उपासक बोलतात होय बनते, उत्तम, अतिउत्तम, सर्वोत्तम, साधू साधू साधू.